स्थानिक सिव्हिल लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जठारपेठ परिसरातील दिवाण यांच्या मालकीची असलेल्या हिमालय आईस फॅक्टरीला पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। यावेळी लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। दलाचे जवान वाहनांसह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सुमारे 12 बंबचा वापर करून सदर भीषण आग विझविण्यात यश मिळविले। आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र आग कशामुळे लागली याबद्दल अद्यापर्यंत कळू शकले नाही। या आगीसंदर्भात अग्निशमन दल प्रमुखांनी सत्य लढा न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शहरातील अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून मुजोर अतिक्रमितांच्या पुढे महापालिका हतबल झाली आहे। ही समस्या निकाली काढण्यासाठी आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुढाकार घेत नारी शक्तीला सोबत घेऊन शहरातील विविध भागातील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे। शहरातील अतिक्रमित असलेल्या भागातील अतिक्रमणे हटविल्याने हा परिसर प्रशस्त दिसत होता। वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देणाऱ्या नागरिकांना या कारवाईमुळे दिलासा मिळाल्याचे दिसून आले। यासह शहरातील अनेक अनधिकृत होर्डिंग्जवरील जाहिरात, फलक व बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली। ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथक व बाजार विभागाने संयुक्तपणे केली। उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। स्थानिक पिंपळगाव राजा येथील रहिवासी शेख यासीन शेख रहीस सोबत 2 वर्षापूर्वी एका मुलीचे लग्न झाले होते। तेव्हापासून सासरकडील पती, सासू सासरे व नणंदकडून हुंड्यासाठी सतत तिचा छळ व मारहाण सुरू होती। मात्र पीडितेच्या वडिलांकडून यासंबंधी वारंवार सासरकडील मंडळींना समजविण्यात आले होते, तरी सुद्धा तिचा छळ त्यांच्याकडून सुरूच होता। शेवटी हुंडा देण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या पित्याने लावलाय। या घटनेमुळे पिंपळगाव राजा येथे खळबळ उडाली असून पुढील तपास खामगाव पोलीस करीत आहेत। वहाँ पर मेरे भाई की वहाँ पर एक चीज़ की तकलीफ थी, जैसे उसको तो वो आती भी थी, मेरे को फ़ोन करती थी, बोले अब्बा आओ लेने जाते हो, हम क्या तो लेने के वास्ते रोना नहीं पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकास बंद घरात जुगारावर पैसे हार्जित होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून त्या ठिकाणी छापा टाकला असता त्यात 8 आरोपी व नगदी 25,000 रुपये, 5 मोबाईल किंमत 51,000 रुपये, 2 मोटरसायकल किंमत 1 लाख रुपये
तर एक 4 चाकी वाहन किंमत 2 लाख रुपये असा एकूण 3,75,000 रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळी मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी कुलदीप सिंह कीर्तन सिंग बावरी, सुंदर सिंग छोटू सिंग टाक, रवी सिंग बलवीर सिंह टाक, जसविंदर सिंग भरत सिंग बावरी, शुभम नानाराव चौधरी, सदाम खान एजाज खान, शेख मेहबूब शेख मेहदुल्ला तसेच विनोद सिंग भारत सिंग बावरी सर्व राहणार खदान या सर्व आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अन्वय पोलीस स्टेशन खदान येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.